तर आपण एक भजन गाऊया. जय जय जगन्नाथ सचिदानंद. आले का तुझे ग्रुप आले? जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करी जार चरण वंदन. जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करे जार चरण वंदन. नीलाचल शंख चक्र गदा पद्मधर, नदिया नगरे दंडक मंडलुकर. जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करे जार चरण वंदन. कह बोले पूरबे रे रावण वदिला, गोलोकेर वैभव लीला प्रकाश करीला. जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करे जार चरण वंदन. श्रीराधार भाव एवे कब घोरा अवतार, हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करे जार चरण वंदन. वासुदेव घोष बोले करी जड़हार, जय गौर से कृष्ण से जगन्नाथ. जय जय जगन्नाथ सचिदानंदन, त्रिभुवने करे जार चरण वंदन. आपण थोडे भाषांतर वाचू 1 मिनिटात. जगन्नाथ मिश्रा आणि सची माता यांच्या सुपुत्राचा श्री चैतन्य महाप्रभू जय जयकार असो. त्यांच्या या सुपुत्राच्या चरण कमळांची संपूर्ण त्रिभुवन वंदन करीत आहे. नीलाचल या ठिकाणी ते शंख चक्र गदा पद्म धारण करतात.
आणि नदिया नगरीत ते संन्यास वेश आणि कमंडलू धारण करतात. असे सांगितले जाते की प्राचीन काळी भगवान रामचंद्रांच्या रूपात त्यांनी रावण नामक असुराचा वध केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या रूपात त्यांनी गोलोक वृंदावन या सर्वोच्च आध्यात्मिक धामातील त्यांच्या वैभव लीला प्रकट केल्या. आता ते गौर कांती धारण करून भगवान गौरांग महाप्रभूंच्या अवतारात आले आहेत. या अवतारात श्रीमती राधाराणींचा भाव धारण करून त्यांनी सर्वत्र हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला आहे. वासुदेव घोष दोन्ही कर जोडून विनम्र भावात सांगतात की हे गौरचंद्र आहेत ते साक्षात भगवान श्रीकृष्ण, ते स्वयं भगवान जगन्नाथ आहेत. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचे आजच्या शनिवारच्या सत्संगामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज मी काही तुमच्या पुढं सर्वांच्या शनिवारच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. तर आज मी काही तुमच्या पुढं थोडं काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. भक्तांच्या आशीर्वादाने, भगवंतांच्या कृपेने, वरिष्ठांच्या आज्ञेने आणि त्यांच्या श्रीमान नंददुलाल प्रभूजींच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने आज मी जो विषय निवडला आहे त्याचे नाव आहे 4 प्रकारचे आस्तिक व 4 प्रकारचे नास्तिक लोक. म्हणजे 4 प्रकारचे आस्तिक आणि 4 प्रकारचे नास्तिक म्हणजे हे लोक म्हणजे कुणी असं एक प्रॉपर व्यक्ती नाही, तर ती एक कॅटेगरी म्हणजे तो स्तर, म्हणजे जे आस्तिक आणि नास्तिक असे जे स्तर आहेत, जे भगवंतांना मानणारे आणि भगवंतांना न मानणारे, म्हणजे 4 आस्तिक आणि नास्तिक. त्याच्यामध्ये एक 4 प्रकार आहेत. 4 आस्तिकचे 4 प्रकार आणि नास्तिकचे 4 प्रकार. तर भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 15 यामध्ये 4 प्रकारचे नास्तिक कसे आहेत त्यांचे प्रकार सांगतात. तर आपण पहिल्यांदा अध्याय 7 श्लोक 15 वाचू. नमाम दुष्कृतीन मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहत ज्ञाना असुरम भावम आश्रिता. नमा दुष्कृतीन मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहत ज्ञाना असुरम भाव मिश्रिता. म्हणजे जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. तर विषय सगळ्यांना थोडा समजला असेल का की 4 प्रकारचे आस्तिक लोक कॅटेगरी आणि 4 प्रकारचे नास्तिक असे स्तर आहेत, म्हणजे जे भगवंतांना मानतात आणि जे भगवंतांना मानत नाही. तर अगोदर विषय समजला पाहिजे आपल्याला की म्हणजे त्यानंतर मला थोडंसं म्हणजे विस्तृतपणे सांगता येईल की 4 प्रकारचे. प्रथम भगवंत नास्तिक कोण आहेत ते सांगतात. तर हे जे 4 प्रकारचे नास्तिक आहेत त्यांचे अगोदर मी म्हणजे प्रकार सांगतो. पहिला प्रकार त्यामध्ये म्हणजे पहिल्या प्रकारचे व्यक्ती आहेत ते मूढ आहेत, मूढ व्यक्ती. दुसरे आहेत ते नराधम व्यक्ती. आणि तिसरे आहेत ते मायया अप्रतिता ज्ञानी. आणि चौथा आहे असुरम भाव आश्रिता. असे भगवंतांना न मानणारे 4 प्रकारचे लोक आहेत, व्यक्ती आहेत. तर त्याच्यातला आपला पहिला प्रकार आपण बघूया की पहिले लोक बघूया की जे मूढ म्हणजे मूढी किंवा अज्ञानी किंवा मूर्ख असं पण नाही, तर हे लोक बुद्धिमान आहेत. त्यांना सर्व समजतंय की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, भगवंत कोण आहेत हे सर्व त्यांना समजतं, पण ते समजून सुद्धा भगवंतांना ते स्वीकार करत नाहीत.
तर भगवद्गीता अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 15 यामध्ये जे नास्तिक सांगितलेले आहेत त्याचे वर्णन मी अगोदर सांगतो की त्यांना ज्ञान असून सुद्धा हे स्वीकारत नाही. तर त्याच्यावरून एक आपण उदाहरण असं देऊ शकतो की आपल्याला समजा मुंबईला जायचं आहे आणि आपल्याकडं चांगली गाडी आहे, कार आहे चांगली आणि ड्रायव्हर आहे चांगला आणि जायला रस्ता पण चांगला आहे, सगळं गाडीत पेट्रोल हे भरलेलं आहे, सगळं आहे. पण आपल्याला मुंबईला जाण्याचा रस्ता माहीत नाही आहे, बरोबर. मग आपण मुंबईला जाण्याच्या ऐवजी खाली इकडं सोलापूरलाच जाऊ. तर हे असे लोक असतात की त्यांना बाकी सगळं माहिती असतंय पण ते योग्य दिशेला जात नाहीत, म्हणजे मूढ असतात. म्हणजे लवकर ते फक्त आपल्या स्वतःचं जे काय आहे तेच खरं करतात. त्यांना जरी कुणी काहीही सांगितलं तरी पण ते त्यांचं स्वीकार करत नाहीत. म्हणजे भगवंत त्यांना माहीत असतात पण तरी पण ते काही स्वीकार करत नाहीत. जर समजा त्यांना कुणी म्हटलं की बाबा ठीक आहे, तुला माहीत नाही ना, तर तू बस माझ्यापाशी, मी तुला भगवंत काय आहेत, भगवंतांची सृष्टी काय आहे, भगवंतांनी कसं हे सर्व निर्माण केलेलं आहे हे मी तुला समजावून सांगतो. पण ते सुद्धा स्वीकारण्याची त्यांच्यामध्ये पात्रता नसते, म्हणताना त्यांची इच्छा नसते. अशा प्रकारचे हे मूढ लोक आहेत. त्यांना म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे, कथा कादंबऱ्या वेगवेगळ्या आणि असं वाचन करणे किंवा ऐकणे या सर्वांमध्ये रस आहे. पण त्या मूढ व्यक्तींना भगवंतांचं शरण घेण्यामध्ये काहीही रस नाही आहे. तर त्यावरून अजून एक आपल्याला उदाहरण देता येईल की भगवंतांनी जी काही सृष्टी बनवलेली आहे त्याबद्दल पण ते म्हणजे दुष्कृती आहेत, म्हणजे त्यांना त्यामध्ये काही रस नाही. जसे की लहानपणी आपले आई वडील आपल्याला जेव्हा लहान असतो तेव्हा आई आपल्याला खायला भरवते, कपडे घालायला शिकवते, चालायला शिकवते, पळायला शिकवते. थोडं मोठं झालं तर वडील आपल्याला काही सायकल चालवणे किंवा कुठं म्हणजे काही ज्ञान असेल ते आपले आई वडील आपल्याला देत असतात. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेत आपले शिक्षक आपल्याला त्याचं ज्ञान देतात. परत आपण काही असं मंदिरामध्ये आलो काही तर आध्यात्मिक ज्ञान पण आपले गुरु आपल्याला देत असतात. हे सर्व त्यांना माहीत आहे परंतु त्यांची गाडी ते दिशाहीन चालवतात, म्हणजे त्यांना ते स्वीकार करत नाही. असे त्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचं माहीत नाही, म्हणजे सर्व ज्ञान असून सुद्धा. तर ते नेहमी जे काल्पनिक पुस्तक आहेत, काल्पनिक कथा कादंबऱ्या म्हणजे हे वाचण्यामध्ये त्यांना रस आहे. म्हणजे अशा कादंबऱ्यामधून काही वेगवेगळे एकमेकांचे भांडण आहेत किंवा कोणाचे काही प्रेम प्रकरण आहेत, अजून काही बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या काल्पनिक कथा कादंबऱ्यामध्ये असतात. तर कुणी त्यांना बोललं की बाबा ठीक आहे, तुम्हाला अशा कथा कादंबऱ्या किंवा हे सर्व ऐकायचं आहे तर तुम्हाला आम्ही ना रामायण आहे, महाभारत आहे, भागवतम आहे, त्यामध्ये पण अशा भरपूर गोष्टी की त्यामधून आम्ही तुम्हाला ते सांगू शकतो. म्हणजे जसे की धृतराष्ट्र आहेत, त्यांनी पांडवांना त्रास दिला, कौरवांनी पांडवांना त्रास दिला, बरोबर आहे. परत म्हणजे श्रीकृष्णांच्या काही लीला आहेत, श्रीकृष्णांना पण कंस राजाने खूप त्रास दिला. ते लहान असल्यापासून तर ते त्यांच्यासाठी रोज एक म्हणजे असे राक्षसाला पाठवत होते की जे त्यांचा वध करण्यासाठी, बरोबर आहे. कितीतरी वर्षी जयद्रथ म्हणजे अशा सगळ्याच लोकांनी भगवंतांना म्हणजे असं मारण्यासाठी किंवा असा प्रयत्न केला. तर अशा गोष्टी पण हे लोक त्या जे मूढ लोक आहेत जे भगवंतांना स्वीकारत नाहीत तर त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तरी पण ह्या गोष्टीमध्ये त्यांना रुची नसते. जर ह्या लोकांनी भगवंतांच्या काही कथा सांगितल्या रामायणातल्या महाभारतातल्या तर त्याच्यातून ते भगवंतांच्या प्रती आकृष्ट होतील, म्हणजे भगवंतांच्या लीला ऐकून हे ऐकून तर ते त्यांना मान्य नसते, बरोबर आहे.
पण नकळत, कारण भगवंत कोणावर कशी कृपा करतात काय, हे सगळ्या अशा वेगवेगळ्या लीलांमधून त्यांना जर समजलं तर ते भगवंतांना शरण जातील. पण त्यांना भगवंतांना शरण जायचं नसतं. असे ते मूढ लोक असतात, म्हणजे शरण स्वीकारत नाही. हे लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व करतात, परमेश्वराच्या पसंतीसाठी काही करत नाही. त्यांना ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्यामध्येच जास्त रस असतो. जे काही खरे आहे ते ऐकण्यामध्ये काही जास्त रस नसतो. तर वेगवेगळ्या कहाण्या, वेगवेगळे म्हणजे जे विषय आहेत ते वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये हे त्यांना रस असतो. तर महाभारतात सुद्धा श्रीकृष्णांना मारण्यासाठी बरेच कंसराजांनी राक्षस पाठवले होते. तसेच पांडवांना सुद्धा त्यांच्या चुलत भावांनी आणि चुलत्यांनी भरपूर त्रास दिलेला आहे. हे जर त्यांना सांगितलं तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तर अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल. तर आपण जर रेल्वे स्टेशनला गेलो तर जर 2 ट्रॅक वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असतील तर ज्या ठिकाणी येऊन ते सुटतात रेल्वे, म्हणजे एक या बाजूला एक ह्या बाजूला, म्हणजे असे वेगवेगळ्या जर ठिकाणी रेल्वेला पाठवायचं असेल तर तिथं एक अशी यंत्रणा असते की त्याला शंटिंग असं म्हणतात. शंटिंग केलं तर ते रेल्वे आपण कुठल्या पण ट्रॅकला जे आहे त्या ट्रॅकला वळवता येते. तर असंच म्हणजे एक सरळ ट्रॅक असतो आणि एक थोडा बाजूला असतो. जो बाजूचा रेल्वे ट्रॅक असतो तो असा काही जास्त वापरामध्ये नसतो. तो फक्त काही इमर्जन्सी असेल किंवा काय असेल तर तो वापरला जातो. आणि सरळ जो ट्रॅक आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी जातो. समजा एक रेल्वे सोलापूरला जाईल तर एक बारामतीकडे येईल, असं ते ती यंत्रणा असते. तर अशा ट्रॅकवर आपण बऱ्याच वेळा बघतो की काही लोक रेल्वेला असे ट्रॅकवरूनच चालत जातात, असं आपण बऱ्याच वेळा बघतो. तर 2 लोक जो कधी वापरात नसलेला ट्रॅक आहे तिथून चालत जात असतात आणि एक 5-6 लोक आपण जो सरळ ट्रॅक आहे ज्या ठिकाणी रेल्वे जाते त्या ठिकाणाहून ते चालत जातात. म्हणजे असं हे एक उदाहरण आहे. तर ज्यावेळेस जोरात रेल्वे येईल, बरोबर आहे, आणि तिला जर जो शंटिंग करणार आहे, ज्यांना म्हणजे गाडीची दिशा द्यायची आहे, त्यांनी जर सरळ रेल्वे पाठवला किंवा हिरवा कंदील दिला आहे तर ते 5-6 लोक जे चाललेले आहेत, जे म्हणजे अज्ञानी, म्हणजे जे चुकी करून चाललेले आहेत, ॲक्च्युली तो वापरातला ट्रॅक आहे तरी पण चालू आहे, तर ते तिथं मरण पाहू शकतं जर समजा हे केले. पण ज्या ठिकाणावरून जे दोघं चालले आहेत, ज्यांना काही भीती नाही आहे, जे योग्य प्रकारे चालले आहेत, तर बाबा इथं काही रेल्वे येणार नाही. पण आपण जर एक सर्वांना असा प्रश्न विचारला की बाबा अशा प्रसंगामध्ये जर आपण रेल्वे पुढं घेऊन जायचं म्हणलं तर काय करू, म्हणजे 5 जणांना वाचवायचं का 2 जणांना वाचवायचं? तर आपल्यामधून बरेच जण म्हणते की नाही, आपण 5 जणांना वाचवलं पाहिजे, दोघांना जाऊ दिलं पाहिजे. पण ॲक्च्युली ते दोघं हे बरोबर असतात आणि 5 जण हे चुकीचे असतात. म्हणून ह्याच्यावरून आपण एक लक्षात घेऊ शकतो की जे चुकीच्या ठिकाणी जातात आपण त्यांच्याबरोबर जायचं नाही. आणि जे म्हणजे तिथं जास्त गर्दी असते, जे चुकीच्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गर्दी जास्त असते आणि जे चांगल्या ठिकाणी चाललं तिथं कमी असते. आपण सत्संगात पण बघतो की सत्संगाला पण लोक कमी येतील, पण एखाद्या सिनेमाला जायचं म्हणलं तर तिथं जास्त येतील. म्हणून आपण चांगल्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडला पाहिजे. तर हे जे मूढ लोक आहेत, मूढ म्हणजे जे शरण घेत नाहीत, त्यांच्यासाठी असं अजून एक आपल्याला उदाहरणावरून अजून एक समजून घेता येईल की श्रेयस आणि प्रेयस, म्हणजे जे जास्त वेळ वाट बघतात कुठल्याही गोष्टीची काही मिळण्यासाठी, आपण थोडं म्हणतो ना तपश्चर्या, थोड्या वेळ त्याच्यासाठी जे वाट बघतात ते श्रेयस, म्हणजे जे लांब जास्त वेळ काळ टिकू शकतात किंवा नाही का.
जास्त त्यांचा म्हणजे थांबण्याचा सहनशीलता असं असतं. आणि जे प्रेस आहे त्यांना ते काही गोष्टी पटकन पाहिजे असतात. तर अमेरिकेमध्ये एका स्कूलमध्ये असे एक संशोधन करण्यात आले. संशोधन म्हणजे 10वीच्या मुलांसाठी. जसं आपल्याकडं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये SSC म्हणतात, तर तिथं 10वीच्या ह्यांना सॅट स्कोर, म्हणजे जसं 10वीच्या मार्क्सला 10th मार्क म्हणतात SSC, तसं अमेरिकेतल्याला सॅट स्कोर असं म्हणतात. तर त्यांनी एक 10-12 मुलांच्यावर एक प्रयोग केला आणि जे प्रयोग होता त्याचं नाव होतं मार्स मॅलो एक्सपेरिमेंट. म्हणजे त्यांना एक हेच करायचं होतं की संशोधन करायचं होतं आणि पुढं म्हणजे कोण कसं पुढं जातंय, कोण थांबतंय असं. तर त्यांनी काहीतरी मुलांना स्वीट आवडतं म्हणून मग ते म्हणले आपण स्वीट देऊया. मग त्यांनी मुलांना असं लाडू द्यायचं ठरवलं. आता काही मुलांना त्यांनी विचारलं की तुम्हाला आत्ता जर पाहिजे असेल तर एकच लाडू मिळेल, पण थोडा वेळ थांबला, तुम्ही अर्धा तास थांबला तर प्रत्येकाला 4-5 लाडू मिळतील. तर काही मुलं असतात की जे म्हणजे त्यांना नाही की पटकन पाहिजे असतं, अजिबात थांबायची त्यांना हे नसते, लगेच पाहिजे फास्ट. मग काही मुलांनी स्वीकारला, एक लाडू द्या म्हणले, आम्ही पटकन खाऊन घेणार. आणि काही मुलं म्हणले थांबतो आम्ही, आम्हाला पण 4च पाहिजे. तर त्या ह्याच्यातून असा निष्कर्ष काढला पुढं त्यांनी की ज्यांनी तो लाडू पटकन खाल्ला एक घेऊन, त्यांनी वाट बघितली नाही कुठल्या ह्याची, तर त्या मुलांचा जो 10वीतला सॅट स्कोर होता तो कमी आला, एक 50-55. आणि जे थोडं थांबले, ज्यांनी सहनशीलता दाखवली, थोडा वेळ दिला, तर त्यांचा सॅट स्कोर हा 85च्या अबाव आला. म्हणून आपण पण कुठल्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे. आपण असं लगेच ताबडतोब मिळेल असं न करता थोडासा पेशन्स ठेवले पाहिजे. आपल्या इंद्रियांवर अवेग म्हणजे त्यांना नियंत्रित केलं पाहिजे. आता ह्याच्यावरूनच आपल्याला असं पण होतं की बऱ्याच वेळा आपण आपली नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्यावेळेस पण आपल्याला असे बरेचसे म्हणजे उदाहरणं पाहायला मिळतात की म्हणजे आपण जर आपल्या इंद्रियांना अवेग केला, म्हणजे थांबवलं किंवा नियंत्रित केलं, तर आपल्याला त्याचा कसा फायदा होतो. असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो सुद्धा की आपल्याला नोकरी करत असताना बऱ्याच वेळेस म्हणजे असं मनस्ताप सहन करायला लागतो. आपल्या काही वरिष्ठांचं काही बोलणं ऐकायला लागतं किंवा काही सहकार्यांचं आपल्याला म्हणजे कॉपरेशन मिळत नाही. अशा वेळेस ज्या वेळेस आपल्यावर अशी परिस्थिती येते त्यावेळेस आपण काय होतं, प्रथम म्हणजे असं फास्ट रिॲक्ट होतो एकदमच, म्हणजे आपल्याला राग अनावर होतो. असं जर केलं आपण तर आपली नोकरीसुद्धा धोक्यात येण्याची चान्सेस असतात. तोच जर आपण जरा म्हणजे पेशन्स ठेवून तीच परिस्थिती आपण चांगल्या पद्धतीने हाताळली तर आपण त्यामध्ये चांगलं पुढं जाऊ शकतो. असंच बिझनेसमध्ये सुद्धा बरेच लोक आपल्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, पण आपण तो संयम ठेवून, पेशन्स ठेवून आपण पुढं गेलं पाहिजे. हे आपलं मूढ जे व्यक्ती आहेत त्याविषयी आपण सांगतो या की जे भगवंतांची शरण घेत नाही. ते हुशार आहेत, त्यांना सर्व काही समजतं, पण तरीसुद्धा भगवंतांची शरण घेत नाही. त्यांना काही भीती असते, म्हणजे भगवंतांची शरण घ्यायला नको. त्याबद्दल आपण सध्या ह्या एका म्हणजे जी कॅटेगरी आहे त्या ह्याच्यावर आपण बोलतोय. आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कौरव पांडवांचं एक उदाहरण अजून देता येईल की कौरवांना काय होती, भीती होती, पण पांडवांना काही भीती नव्हती. कारण कौरवांच्या बाजूने जरी भरपूर सेना होती, रथी महारथी होते त्यांच्या बाजूने, पण तरी पण त्यांना भीती ह्याची होती की पांडवांच्या सैन्यामध्ये त्यांचा जो सरसेनापती होता तो धृष्टद्युम्न होता आणि तो खूप हुशार होता. म्हणजे आणि त्याला सर्व युद्धाचे ज्ञान असल्यामुळं कौरव पण ते भयभीत होते, म्हणजे त्यांना पण भीती होती. तर युद्धाच्या अगोदर म्हणजे दुर्योधन जे आहे
त्यांचे जे रथी महारथी आहेत, म्हणजे जसे द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य, जयद्रथ, कर्ण, असे जे काही म्हणजे त्यांचे महायोद्धे आहेत, तर त्यांना दुर्योधन सांगत असतो की तुम्ही धृष्टद्युम्न ह्याच्यापासून सावध राहा, कारण तो खूप हुशार शिष्य आहे, म्हणजे योद्धा आहे हुशार. ही म्हणजे त्याला भीती होती, म्हणजे ज्यांच्याबरोबर भगवंत नसतात त्यांना नेहमी असं भीती असते, बरोबर आहे, कारण ते भगवंतांना स्वीकार करत नाही. पण पांडवांच्या बाजूने भगवंत होते त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं अर्जुनाने भगवंतांना सांगितलं श्रीकृष्णांना की तुम्ही माझा रथ सैन्याच्या मध्ये घेऊन जावा, मला बघू द्या की आमच्याबरोबर युद्ध करायला कोण कोण आलेलं आहे. तर हे जे आहे की याच्यावरून आपल्याला एक सांगता येईल की भीती राहत नाही, ज्याच्याबरोबर भगवंत आहे ज्यांच्याबरोबर, तर त्यांना कुठलीही भीती राहत नाही. पण कौरवांना सतत भीती होती, एवढे त्यांच्याकडे महारथी असून सुद्धा भीती होती, कारण भगवंत नव्हते. तर ते असे भगवंतांची शरण घेण्यामधले नव्हते, म्हणजे आपण जी कॅटेगरी मूढ म्हणतो, तर त्या प्रकारातले दुर्योधनाचं होतं की त्यांना शरण घ्यायची नव्हती भगवंतांची, म्हणून त्यांना भीती होती. तर हे जे मूढ लोक आहेत हे कर्तृत्ववान आहेत, हुशार आहेत, पण दिशाहीन आहेत. तर त्यांना अशा वेगवेगळ्या ज्या म्हणजे आपण म्हणतो ना चविष्ट कथा, जसं हॅरी पॉटर आहे किंवा असं वेगवेगळे वाचण्यात किंवा त्या कथा ऐकण्यात त्यामध्ये रस आहे. पण रामायण, महाभारत किंवा जे भागवतम आहे त्याच्यामध्ये ऐकण्यात किंवा श्रवण करण्यामध्ये रस नाही. कारण गीता भागवतम वाचलं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पण हे त्यांना जे मूढ लोक आहेत त्यांना ते मान्य नाही किंवा ते ह्याच्यात जात नाही. तर त्यांच्यासाठी अजून एक असं उदाहरण देता येईल की बेडकाचं एक उदाहरण आहे. तर बेडूक जो असतो ते नेहमी असा आवाज करत असतो, डराव 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 पाण्यात ह्याच्यात असताना. त्याला म्हणजे तो शत्रूला स्वतःहून तो जाग करतो आणि स्वतः जवळ बोलवतो. तर जेव्हा तो असा आवाज काढून हे करत असतो, तर त्यावेळेस ज्या ठिकाणी साप फिरत असेल तर तो बरोबर बेडकाचं भक्षण करतो. त्यामुळे जे कोणी मूढ लोक आहेत, जे भगवंतांना मानत नाही, ते बरोबर अशा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये फसतात आणि त्यांचा दांभिकपणा याच्यातून लक्षात येतो आणि ते कालचक्राच्या ह्याच्यामध्ये बरोबर सापडतात. तर अशा हा जो एक स्तर होता, म्हणजे नास्तिकमधला मूढ लोकांचा एक स्तर होता. तर हे थोडंफार लक्षात आलं का? हरी बोल, आलं का लक्षात? म्हणजे 4 प्रकारचे आस्तिक, 4 प्रकारचे नास्तिक. 4 प्रकारच्या नास्तिकामधला पहिला प्रकार म्हणजे मूढ, की जे हुशार आहेत, ज्यांना सर्व समजतं, बरोबर आहे, पण भगवंतांचं शरण त्यांना घ्यायचं नाही. त्यांना बाकी सगळ्या गोष्टीमध्ये रस आहे, पण भगवंतांचं शरण त्यांना घ्यायचं नाही. तर हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे नराधम. नराधम म्हणजे आपल्याला नावावरूनच कळतं की त्यांना भगवंतांमध्ये ते काय बघत असतात, नेहमी दोष बघत असतात. आपण बऱ्याच वेळा बोलताना म्हणतो ना, काय नराधम आहे व्यक्ती हा, म्हणजे ते नेहमी भगवंतांमध्ये दोष बघतात. ते नेहमी बघतात की श्रीकृष्णांनी काय चुका केल्या, इंद्रांनी काय चुका केल्या, म्हणजे असं जे काही आपले वाङ्मय आहे किंवा ग्रंथसंपदा आहे ह्याच्यामध्ये चुका काढण्याचं काम हे जे नराधम लोक आहेत ते करत असतात. आणि त्यांना असं वाटतं की ह्यांना पण अशी शिक्षा मिळाली पाहिजे, त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली पाहिजे. अशा प्रकारे ते नराधम लोक असतात आणि ते भगवंतांना नेहमी दोष देत असतात. ज्यांना श्रीकृष्णांबद्दलचे ऐकायचे नाही आणि आज्ञापालन करायचे नाही, अशा लोकांना आपण काय म्हणतो, नराधम.
तर ह्याच्या नराधममध्ये एक आपल्याला त्याच्यावरून एक उदाहरण येतं महाभारतामधून, की विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ असतो. म्हणजे 100 कौरव आहे त्यामधीलच विकर्ण हा एक म्हणजे त्यांचा भाऊ असतो. तर ज्या वेळेस द्रौपदी वस्त्रहरण चालू असतं त्यावेळेस विकर्णच असा असतो की त्याला ते जे काही चाललेलं आहे म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण हे मान्य नसतो. तो असं उभा राहून सांगतो की हे मला मान्य नाही आहे. तर देवा दुर्योधन विकर्णाचं ओळखतो की हा काहीतरी आपल्यापासून वेगळा आहे. म्हणजे ह्याला आपल्या ज्या काही म्हणजे चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत ते दुर्योधनाला समजतं की ह्या विकर्णाला मान्य नाही. म्हणून तो म्हणजे एक असं ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती येते त्यावेळेस तो एक आयडिया करतो की किंवा एक असा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की आता विकर्ण जो आहे हा नक्कीच पांडवांच्या बाजूने जाईल, कारण तो ज्यावेळेस द्रौपदी वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस त्यांनी विरोध केलेला असतो. बरोबर. तर दुर्योधन ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती येते त्यावेळेस सगळ्यांचं दुर्योधन जय जयकार करत असतो. म्हणजे भीष्मांचा जय जयकार करत असतो, परत कर्णांचा जय जयकार, द्रोणाचार्य, म्हणजे जे पण त्यांचे महारथी आहेत त्या सगळ्यांचा जय जयकार करतो. का जय जयकार करतो? तर आपण त्याला वाटतं की आपण जर ह्याचा जय जयकार नाही केला तर ह्याच्यातली काही लोक पांडवाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी जातील. म्हणून तो खूप प्रत्येकाचं असं भरभरून दुर्योधन कौतुक करत असतो. आणि त्याला माहिती असतं की जो विकर्ण आहे विकर्णाने ज्यावेळेस द्रौपदी हरण होत असतं त्यावेळेस त्याला ते मान्य नसतं. मग तो असा प्रयत्न करतो की जर आपण विकर्णाचे गुणगान नाही केले तर विकर्ण सुद्धा पांडवांच्या बाजूने युद्धात जाईल. म्हणून तो विकर्णाचा पण ह्या मोठमोठे जे योद्धे आहेत द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण ह्यांच्या प्रमाणेच विकर्णाचा सुद्धा जय जयकार करतो. म्हणजे भाऊ असून सुद्धा तो विकर्णाचा जय जयकार करतो. आणि विकर्णाला हे ऐकून खूप म्हणजे भारी वाटतं की चला भावाने आपली खूप स्तुती केली, म्हणजे आपण कुठल्याही दुसऱ्या पार्टीत जायला नको. बरोबर, लक्षात आलं? कारण जर तो त्याचं कौतुक केलं नसतं तर कदाचित त्यांनी पांडवांच्या बाजूने सुद्धा युद्धात गेला असता. म्हणून दुर्योधन त्याची जय जयकार करतो, स्तुती करतो. म्हणजे अशा प्रकारचा तो नराधम कृत्य असतं. म्हणजे जे भगवंतांमध्ये दोष बघायचे किंवा त्या बाजूने त्यांना जाऊन द्यायचं नाही. म्हणजे असे हे नराधम कॅटेगरीतले लोक येतात. तर अजून एक उदाहरण असं आहे की बऱ्याच घरांमध्ये आपल्याला जे युद्ध चालू आहे म्हणजे महाभारतातलं जे युद्ध आहे त्याचं पोस्टर किंवा चित्र लावलेलं असतं बऱ्याच वेळा आपल्या भिंतींवर. तर बरेच काही लोक आता त्यांनी असं समज पसरवून ठेवलेलं आहे की हे जे युद्धाचं चित्र आहे ते भिंतीवर लावायचं नाही, जर लावलं तर आपल्या घरी सुद्धा युद्ध होतात. पण असं कुठलंही घर नाही किंवा कुठले हे नाही की तिथं युद्ध होत नाहीत. म्हणजे जरी चित्र लावलेलं असेल तरी असतं किंवा जरी नाही लावलं तरी असतं. काही थोडे मुलाचे वडिलांचे वादविवाद असतात, पती पत्नींचे असतात, भावाभावांचे असतात, किंवा एका आपल्या वडिलांचे त्यांच्या मोठ्या भावांचे असतात. तर असे हे प्रकार म्हणजे चालू आहेत, चालू होते आणि चालू राहतील. ते चित्र लावल्याने किंवा न लावल्याने त्यात काही फरक पडत नाही. पण जे कोणी असे म्हणतात ना आपण नराधम ह्या प्रकारात जे कोण काही व्यक्ती येतात तर ते असं सांगतात की हे काही चुकीचं आहे, पण असं काहीही नाही. तर जो आता आपल्याला तिसरा जो प्रकार आहे किंवा तिसरी जे व्यक्ती आहे ती मायया अपहिता ज्ञानी. म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेने हरण केले आहे त्यांना आपण काय म्हणतो? मायया अपहृता ज्ञानी. म्हणजे जे नास्तिक आहे त्यामधला हा तिसरा प्रकार. पहिला मूढ, दुसरा नराधम आणि तिसरा मायया अपहृता ज्ञानी.
म्हणजे ह्या प्रकारातले जे व्यक्ती आहेत तर ह्यांचं ज्ञान हे कशाने मायेने हरण केलेलं आहे. तर ह्यांचं म्हणणं असं पडतं की ही जी आपली ब्रह्मांड आहे किंवा पृथ्वी आहे ही अशा कुठल्या तरी स्फोट झाला आणि स्फोटामधून बनलेली किंवा जड जड पदार्थापासून बनलेली आहे. जे आपली काही प्रकृती आहे ती जड पदार्थापासून बनली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण कुठलीही गोष्ट अशा जड पदार्थापासून दुसरा जीव निर्माण करू शकत नाही. आपल्याला माहितीच आहे की असं काही होऊ शकत नाही. समजा जरी असे काही दोन दगड आहेत किंवा दोन हे टेबल आहेत असे जर आपण एकमेकांवर बाजूला ठेवले किंवा इथं ठेवले काही वर्ष जरी वाट बघितली तर ह्यातून तिसरा टेबल निर्माण होणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्यांचं ज्ञान मायेने हरण केलं असतं त्यामुळे ते त्यांच्याप्रमाणेच ते इमॅजिन करतात किंवा ठरवतात की अशा अशा प्रकारे जड ह्याच्यापासूनच सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि पण तसं होत नाही. जेव्हा दोन जीव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेसच आपण तिसरा जीव निर्माण करू शकतो. म्हणजे कुठल्याही जड पदार्थातून निर्मित होऊ शकत नाही. एक जीव असेल जिवंत आणि दुसरा मृत असेल तर दुसरे जीव निर्माण होत नाही. दोन जीव असेल तरच आपण तिसरा जीव निर्माण करू शकतो. म्हणजे ही जी प्रकृती आहे ही जे सजीव आहे त्यांच्यापासून बनलेली आहे तर निर्जीवांपासून बनलेली नाही आहे. त्याच्यातून असं एक उदाहरण सांगू शकतो की बऱ्याच वेळा जो बेडूक आहे बेडूक तो चिखलातच राहतो. बऱ्याच वेळा पाण्यात चिखलातच राहतो आणि तो चिखलातून बाहेर येतो. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की बेडकाचा जन्म हा चिखलातून झाला आहे. असं कधी होत नाही. बरोबर आहे. म्हणून हे काही लोक आहेत तर ते मायेने हरण केलेले माया या अप्रहिता ज्ञान असे लोक आहेत. आणि जे नास्तिक आहे त्याच्यामधला चौथा प्रकार आहे असुरम भाव आश्रिता. म्हणजे आसुरी प्रकारचे लोक. हा चौथा जो नास्तिकातला प्रकार आहे तो आसुरी प्रकारचे लोक आहेत त्यांच्यामधला आहे. त्यासाठी आपल्याला एक जरासंधाचं उदाहरण देता येईल जे म्हणजे आसुरी प्रकारामध्ये आहे जरासंध. तर जरासंध आपल्याला माहितीच आहे की जरासंधाने 17 वेळा मथुरेवर हल्ला केला. 17 वेळा. त्यावेळेस भगवंत 11 वर्षाचे होते. म्हणजे बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण एवढे लहान होते तरी जरासंधाने त्यांच्यावर 17 वेळा हल्ला केला आणि भगवंतांनी त्यांना अजिबात मारलं नाही. एक म्हणजे असं आपण कसं म्हणतो दया दाखवून जरासंधाचा वध केला नाही. ते फक्त भगवंत काय करायचे तर त्या सैन्यामध्ये जे दुष्ट म्हणजे जरासंध घेऊन येत होतं म्हणजे दुष्ट राक्षसांनाच घेऊन यायचा. तर त्या दुष्ट राक्षसांचा त्यांनी जास्तीत जास्त वध केला. पण जरासंधाकडे 23 अक्षययोनी सेना होती. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेस पांडवांच्याकडं 7 अक्षययोनी सेना होती आणि कौरवांच्याकडं 11 म्हणजे दोन्ही मिळून 18 अक्षययोनी सेना होती. पण ज्यावेळेस जरासंध युद्ध करायला यायचा भगवंतांच्या बरोबर तर ती सेना होती 23 अक्षययोनी. तर जरासंधाला भगवंतांच्या म्हणजे दिसण्यावर ह्याच्यावर खूप म्हणजे असा राग होता, चीड होता. भगवंत एवढे सुंदर आहेत. बरोबर आहे. भगवंत श्रीकृष्ण एवढे सुंदर आहेत की त्यांचं जर आपण बघितलं की जे बासुरी वाजवतानाचं तर असं कुठलेही म्हणजे भगवंत आपण किंवा देवी देवतांचं बघत नाही की ते एवढ्या स्टाईलने म्हणतो किंवा असं ह्याने ते उभा राहिलेले आहेत. म्हणजे एवढे गोड त्यांचं रूप असतं. म्हणजे आणि हे रूप बघण्यासाठी आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी पंढरीच्या वारीला जवळपास 15 लाख लोक पंढरीला पायी चालत जातात. का तर भगवंतांचं रूप पाहण्यासाठी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. बरोबर. पण तरी पण जरासंधाला त्यांच्यावर म्हणजे आसुरी वृत्ती असते.
असुरी. म्हणजे हा जो प्रकार आहे आपला चौथा, असुरम भाव आश्रिता जरासंधाचा. आणि हे जे लोक असतात म्हणजे असुरम भाव आश्रिता, तर हे लोक काय समजतात की भगवंतांना म्हणतात भगवान हे निर्गुण निराकार आहेत, भगवंतांना कुठलाही आकार नाही आहे, निर्गुण निराकार आहेत, की जे भगवंत निर्गुण निराकार नसून सगुण साकार आहे. बरोबर आहे. आपण भगवंतांचे विग्रहांची पूजा करतो, आपल्याला माहिती आहे की भगवंत सगुण साकार आहे, परंतु ते म्हणतात निर्गुण निराकार नाही. भगवंत निर्गुण निराकार नसून सगुण साकार आहे. तर असे हे होते चार जे नास्तिक आहेत त्यांचे प्रकार. जे पहिला प्रकार आहे मूढ, दुसरा आहे नराधम, तिसरा आहे मायया अप्रहिता ज्ञानी, आणि चौथा आहे असुरम भाव आश्रिता. थोडं लक्षात आलं का मी बोलतो ते ना? म्हणजे असं काही होत नाही ना, काही संदर्भ लागत होतंय ना? म्हणजे चार प्रकारचे नास्तिक जे भगवंतांना माहीत असून सुद्धा मानत नाही, त्याची वेगवेगळे प्रकार. आणि आता भगवंत श्रीकृष्ण 16व्या श्लोकात म्हणजे अध्याय 7 श्लोक क्रमांक 16 त्यामध्ये चार प्रकारचे आस्तिक सांगतात, म्हणजे जे भगवंतांना आता मानणारे आहेत. ते बघूया आपण. चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतनो अर्जुन, अर्थो जिज्ञासुसार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतिनो अर्जुन, अर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतवर्ष. चतुर्विधा चार प्रकारचे भजनते सेवा करतात माम माझी जना लोक, सुकृतीने जे पुण्यवान आहेत हे अर्जुन, अर्थ किंवा पीडित, जिज्ञासू अर्थार्थी भौतिक लाभाप्रतीची इच्छा करणारा, ज्ञानी जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो, आणि शुद्धा भरतवर्ष हे भरतश्रेष्ठा अर्जुना. हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर आपण बघितलं चार प्रकारचे नास्तिक बघितले. आता चार प्रकारचे आस्तिक म्हणजे जे भगवंतांची शरण घेतात वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्यातला पहिला प्रकार आहे आर्त. अर्थ म्हणजे काय आहे की त्यांच्या जीवनामध्ये कष्ट आहेत, त्यांना भगवंतांची शरण घ्यायची, पण त्यांच्या जीवनामध्ये कष्ट आहे म्हणून ते भगवंत आहेत, नारायण आहेत, त्यांना ते शरण जातात आणि भगवंतांना ते प्रणाम करतात. म्हणून ह्या प्रकाराला आर्त असं म्हणलं आहे. हे आर्त प्रकारात येतात असतील. तर आर्त प्रकारामध्ये आपल्याला एक उदाहरण म्हणजे सर्वांना माहीतच आहे, तरी पण मी सांगतो, बऱ्याच जणांनी ऐकलेलंच आहे. गजेंद्र मोक्ष जो झाला तर त्याचं हे उदाहरण आहे. गजेंद्र मोक्ष म्हणजे त्यांच्या जीवनात कष्ट होते, गजेंद्राच्या जीवनात, आणि म्हणून कष्ट आहे म्हणून त्यांनी भगवंतांना आर्त प्रार्थना केल्या की त्यांना सुटण्यासाठी. तर ह्या ब्रह्मांडामध्ये त्रिकूट पर्वत आहे. त्रिकूट पर्वत म्हणजे त्रिकूट पर्वत म्हणजे एक सोन्याचा, एक चांदीचा आणि एक तांब्याचा, असे तीन कूट आहेत. कूट म्हणजे असे त्रिकूट पर्वत. आणि त्या त्रिकूट पर्वताच्या मध्ये एक ऋतुमत गार्डन आहे. ऋतुमत गार्डन म्हणजे हे ब्रह्मांडामध्ये आहे, खूप विशेष आहे, श्रेष्ठ आहे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे.
त्याच्यामुळं ह्याचं वर्णन म्हणजे खूपच महान आहे. म्हणजे तर आपण अशा काही साध्या सुध्या गार्डनची त्याची तुलना करू शकत नाही. ते ब्रह्मांडामध्ये म्हणजे खूप दिव्य ठिकाणी हे गार्डन आहे, ऋतुमत गार्डन. आणि ह्या गार्डनमध्ये एक पाण्याचा सुंदरसा तलाव आहे, म्हणजे खूप गोड पाणी, छान तलाव आहे. आणि त्या तलावामध्ये खूप असे कमळ फुललेले आहेत. कमळ, आपण कल्पना करू शकतो की ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडामध्ये 3 पर्वत आहेत, त्रिकूट पर्वत, सोन्याचा, चांदीचा आणि तांब्याचं. म्हणजे त्याचं तेज किती असेल ह्यावरूनच आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. आणि त्यामध्ये जे ऋतुमत गार्डन आहे त्या ठिकाणी हा तलाव आहे, बरोबर आहे. आणि गजेंद्र हाती जो आहे, गजेंद्र हाती म्हणजे तो तिथला राजा आहे त्या प्रदेशातला, गजेंद्र. आणि तो नेहमीच त्या तलावामध्ये पाणी पिण्यासाठी जातो असतो. आपल्या बायका मुलांना, मित्रांना, यांना सगळ्यांना घेऊन तो तलावात पाणी पिण्यासाठी जात असतो. तर त्याची खूप म्हणजे गजेंद्राची खूप दहशत असते. असं जरी तो चालायला लागला तरी बरेच जे वन्य प्राणी आहेत, बाकीचे हरिण आहेत, वाघ आहेत किंवा जे पण काही प्राणी आहेत, तर ते खूप घाबरून असे पळून जातात. एवढी म्हणजे त्या गजेंद्र हत्तीची दहशत असते. असेच एक दिवशी गजेंद्र हत्ती पाणी पिण्यासाठी तलावात निघालेले असतात. त्यांचा पूर्ण सगळा लवाजमा असतो, बायका, मुलं, मित्र सगळे, आणि ते पाणी पिण्यासाठी निघालेले असतात. तर जातात ते तलावावर आणि पाणी प्यायला सुरुवात करतात. गजेंद्र हाती पाणी प्यायला चालू करतो. आणि खूप आता पाणी म्हणलं की आपल्याला माहितीच आहे, आपण पाण्यात गेलो की उड्या मारणे किंवा एकमेकांवर पाणी उडवणे हा एक पाण्यात जाण्याचा एक आनंदच आहे. तर ते सगळेच घेतात, आपल्याला माहिती, आपण गेलो तरी एकमेकांवर पाणी उडवतो. तसंच हे हाती, गजेंद्र हाती पाणी पिता पिता त्यांच्या मुलांवर, बायकांवर, जे पण काही आहे त्यांच्यावर ते असे एकदम मस्त पाण्याचे फवारे उडून आनंद घेत असतात त्याचा. आणि हे सगळं चालू असतं, म्हणजे त्यांचा जो काय हे खेळ चाललेला आहे पाणी पिण्याचा, पाणी उडवण्याचा. पण अचानक काय होतं की पाण्यामध्ये एक मगर असते, मोठी भव्य मगर असते. आणि हे सगळं पूर्वनियोजितच असतं. पण मगर बरोबर त्या दिवशी येते आणि गजेंद्रच्या पायाला पकडते. म्हणजे मगरेचा जबडा असा असतो आणि ते खाली पाण्यात जो पाय असतो हा गजेंद्र हत्तीचा, त्याला बरोबर पकडते. कारण मगरीचा जो जबडा आहे ती सर्व शक्ती मगरीच्या जबड्यामध्येच असते, बरोबर आहे. कारण ती पाण्यामधली राजा आहे. जसा गजेंद्र बाकी भूतलावरच किंवा बाकी जमिनीवरचा राजा होता, तसं ती मगर ही पाण्यातली राजाच असते. आणि तिचा जबडा म्हणजे तिची सगळी शक्ती त्या जबड्यामध्ये, ती बरोबर गजेंद्र हत्तीच्या पाय पकडते. हे गजेंद्र हत्तीला पाय पकडल्यानंतर लक्षात येतं की आपला पाय म्हणजे पकडलाय, आणि ती त्याला ओढत असते पाण्यामध्ये, हत्तीला, गजेंद्र हत्तीला. कारण तिला पण एक बक्षीस मिळालेलं असतं ना गजेंद्र हत्तीचं. पण गजेंद्र हत्ती हा खूप शक्तिशाली असतो, असं ओढून जाण्यासारखा पाण्यामध्ये नसतो. तर हे असे बरेच झटापटीचे प्रयत्न चालू असतात. गजेंद्र हत्ती पाठीमागे ओढत असतो, मगर पाण्यामध्ये गजेंद्र हत्तीला ओढत असते. तर असे बऱ्याच दिवस हे युद्ध चाललेलं असतं. म्हणजे त्यांचं जे काही आहे ओढाओढीचं असं बऱ्याच वर्ष चाललेलं असतं, म्हणजे असे दिवस नाही. भागवतमध्ये उल्लेख आहे की असा हजारोच्या ह्याच्यात उल्लेख आहे. आणि ज्यावेळेस तो बाहेर येण्याचा हत्ती, जे गजेंद्र हत्ती प्रयत्न करतो, त्यावेळेस त्याचे ज्या पत्नी आहेत, मुलं आहेत, ते पण प्रयत्न करतात त्याला शेपटीकडून ओढून की मगरीपासून सुटका करून घेता येईल. पण ते शेवटी निष्फळ होतं. गजेंद्र हत्तीला मगरीपासून सुटका करून घेता येत नाही. आणि तो मगरीला तर काय पाण्यामध्ये असल्यामुळे तिला तिचं खाद्य मिळत असतं, पण गजेंद्र हत्तीला पाय पकडल्यामुळे त्याला खाद्य पण मिळत नसतं आणि त्याची शक्ती क्षीण होत चाललेली असते. तर ह्या परिस्थितीमध्ये गजेंद्र हत्तीला काही पूर्वजन्मीच्या प्रार्थना आठवतात की जे
त्यांना आता कळून चुकलेलं असतं की आपण ह्याच्यातून आता काही सुटका होणार नाही, तर आपण भगवंतांनाच आव्हान किंवा पुकारल्याशिवाय, भगवंतांना बोलवल्याशिवाय आपण काही सुटू शकत नाही. म्हणून गजेंद्र हाती भगवंतांना प्रार्थना करण्याच्या मनस्थितीमध्ये येतात. तर गजेंद्र हत्ती हे कोण असतात की ज्यांना हत्तीच्या रूपामध्ये आहे, जड बुद्धी आहे, जड शरीर आहे, पण तरी पण भगवंतांना बोलवायचं आहे, म्हणजे कोणीतरी विशेष असणार ना, तरच ते हत्तीला म्हणजे असं स्मरण होईल की भगवंतांना बोलण्यासाठी ते प्रार्थना करतील. तर गजेंद्र हत्ती हा पूर्वजन्मीचा इंद्रधुम्न राजा असतो. इंद्रधुम्न राजा जो दक्षिण भारतामध्ये पांड्या देश आहे, आणि पांड्या देशामध्ये हे इंद्रधुम्न राजा राज्य करत असतात. तर बऱ्याच वर्ष राज्य केल्यानंतर इंद्रधुम्न महाराज म्हणजे तपश्चर्येसाठी म्हणजे जातात, बाहेर वनात जातात किंवा कुठे एक अशा शांत ठिकाणी जातात की तिथं भगवंतांना स्मरण करता येईल. आणि ते सतत भगवंतांवर स्मरण करत असतात इंद्रधुम्न महाराज. त्यावेळेस तिथून अगस्त्य ऋषी जातात, बरोबर आहे, अगस्त्य ऋषी जातात. पण इंद्रधुम्न महाराजांनी परमेश्वरावर ध्यान लावलेलं असतं, बरोबर आहे, त्यामुळे त्यांना बाजूनी कोण गेले हे काही माहीत नसतं. आणि जरी थोडं बहुत त्यांना काही आलंच माहिती, तरी ते असं ठरवतात की आपण भगवंतांवर ध्यान लावलेलं आहे, बरोबर आहे, भगवंत श्रेष्ठ आहेत, बरोबर आहे, दुसऱ्या जीवांपेक्षा तर भगवंत श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण परमेश्वरावर ध्यान आहे, भगवंतावर ध्यान आहे, तर आपण हे कोणी बाजूने गेले ह्याच्याकडे काही लक्ष द्यायला नको, म्हणून ते काही दुर्लक्ष करतात. आणि ह्याचं अगस्त्य ऋषींना खूप राग येतो की मी एवढा म्हणजे महान ऋषी असून सुद्धा ह्या राजाने माझा अपमान केला, माझ्याकडे लक्ष नाही दिलं, मला प्रणाम नाही केला. म्हणून ते खूप रागात येतात. आणि ह्या रागाच्या ह्याच्यातच ते इंद्रधुम्न महाराजांना शाप देतात की तुम्ही जड बुद्धी आहात, म्हणजे तुम्ही मला बघून पण मला प्रणाम केला नाही. भगवंतांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना प्रणाम करणं गरजेचं असतं. भगवंत भक्तांना जर प्रणाम केला तर भगवंत त्यांच्या स्वतःच्या प्रणामापेक्षाही भगवंत खुश होतात, कारण त्यांच्या भक्तांचं आदरातिथ्य करणं हे भगवंतांना खूप आवडतं. म्हणून आपण पण जे भगवंतांचे भक्त आहेत त्या भगवंतांच्या भक्ताचा अनादर नाही केला पाहिजे, भगवंतांच्या भक्तांचा आदर केला पाहिजे, कारण हे बघूनच भगवंत आपल्यावर खूप खुश होतात की जे माझ्या भक्ताचा दुसरा भक्त आदर करतो. मग हे आदर इंद्रधुम्न महाराजांनी न केल्यामुळं जे ऋषी होते अगस्त्य ऋषी ते चिडले आणि त्यांनी शाप दिला की तुम्ही जडबुद्धी आणि तुम्ही हत्तीच्या पुढचा जन्म तुम्हाला हत्तीचा मिळेल, कारण तुम्ही जडबुद्धी आहात, मला नमस्कार केला नाही. म्हणून हे जे गजेंद्र असतात ते हत्तीच्या ह्याच्यामध्ये पुढं जन्म घेतात आणि या ठिकाणी ते ह्या तलावामध्ये मगरीने पकडल्यामुळं फसलेले असतात. तर गजेंद्रांना प्रार्थना करायची असतात, कारण त्यांना माहिती असतं की आता आपल्याला भगवंतांना प्रार्थना केल्याशिवाय काही फायदा नाही. म्हणून गजेंद्र काय करतात की कुठल्याही देवी देवतेचं भगवंतांचं काहीही ते नाव घेत नाही. ते फक्त म्हणतात की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात, सर्वांचे तुम्ही दाता आहात, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहात, सर्व शक्तिशाली आहात. म्हणजे जेवढे चांगले गुण आहेत, जे सर्व चांगले गुण आहेत ते भगवंतांमध्ये आहेत. आपण मनुष्य किंवा देवी देवता हे काही सर्व गुणांनी संपन्न नाही. म्हणून ते सर्वांना म्हणजे काही नाव न घेता म्हणतात की जे कोणी सर्व गुण संपन्न आहेत त्यांच्यासाठी त्यांना प्रार्थना करतात की मला वाचवा म्हणून. तर त्यावेळेस आकाशामध्ये देवी देवता सुद्धा असतात, ते सुद्धा हे बघत असतात की गजेंद्र प्रार्थना करत आहे आणि ते पण एकमेकांकडे पाहतात, म्हणतात आपण तर शक्तिशाली आहोत पण सर्व गुण संपन्न नाही आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये एक गुण असतो पण सगळ्या प्रकारचे गुण नसतात. म्हणून सर्व गुण संपन्न कोण असेल तर ते भगवंत आहे, बरोबर. म्हणून भगवंतांना ते बरोबर समजतं की गजेंद्र आपल्यासाठीच प्रार्थना करत आहे, गजेंद्रचे
सुटका आपण केली पाहिजे. म्हणून भगवंत गरुडावर स्वार होऊन गजेंद्रचं ज्या ठिकाणी मगरीने पाय पकडला आहे त्या ठिकाणी येतात. आणि जेव्हा गजेंद्र हाती भगवंतांना पाहतात तेव्हा ते म्हणतात की नमस्ते नारायणाय अखिल गुरु, म्हणजे तुम्ही सर्वांचे गुरु आहेत अशी भगवंतांना प्रार्थना करतात. हे ऐकून भगवंत खूप खुश होतात आणि ते आपलं सुदर्शन चक्र काढतात. आणि सुदर्शन चक्र काढून जी मगर गजेंद्र हत्तीचा पाय धरलेला आहे तर त्या मगरीचा म्हणजे शिरच्छेद करतात, म्हणजे उडवतात. बरोबर, म्हणजे म्हणजे त्याचा वध करतात त्या भगवंत मगरीचा. पण जेव्हा त्या मगरीचा वध होतो त्यामधून एक खूप सुंदर असा गंधर्व बाहेर येतात आणि ते गंधर्व लोकी निघून जातात. तर हे गंधर्व कोण असतात, हे मगर म्हणजे कोण असते, गंधर्व म्हणजे कोण असतात? तर हे गंधर्व एक वेळेस असं तलावामध्ये जलक्रीडा करत असतात. काही त्यांच्याबरोबर काही महिला असतात, म्हणजे गंधर्व त्यांना म्हणजे गाणी किंवा असे ह्या गोष्टींची जी आवड आहे त्याप्रमाणे ते तलावामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यामध्ये हे विहार करत असतात. आणि त्यांना दिसतं की देवल ऋषी तिथं तपश्चर्या करतात. बरोबर आहे. तर त्यांना देवल ऋषींची एक मस्करी करायचं त्यांच्या त्या गंधर्वांना वाटतं की चला आपण ह्या देवल ऋषींची थोडी मस्करी करूया. म्हणजे ते असे थोडंसं ह्याच्यातच असतात आपल्या म्हणजे नाही का देहभान विसरून आपण कसं म्हणतो मस्तीमध्ये असतात. बरोबर आहे. आणि अशा ह्याच्यातच ते काय करतात, पाण्याच्या खाली जातात आणि खाली जाऊन देवल ऋषींचा पाय ओढतात. मग देवल ऋषींचा पाय ओढल्यानंतर ते खाली पडतात. पाण्यातच त्यांची जी काही साधना चालू असते तर ते साधना त्यांची भंग होते देवल ऋषींची आणि त्यांना ह्याचा खूप क्रोध येतो. ते म्हणतात असं कोण करणार आहे, आणि ते पाहतात तर हे गंधर्व असतात. आणि मग ते चिडून गंधर्वांना शाप देतात की तुला अशी जर करायची खूपच इच्छा आहे, पाण्यामध्ये जाऊन कोणाचा ऋषींचा पाय पकडणे किंवा वेगवेगळ्या काय खोडी करणे, तर तू पुढच्या जन्मी मगर होशील. म्हणून हे जे गंधर्व आहेत ते पुढच्या जन्मी मगर होतात आणि इंद्रद्युम्न महाराज आहेत ते पुढच्या जन्मी हातीचा देह त्यांना बोलतात, गजेंद्र हत्तीचा. आणि अशा प्रकारे मगरीचा वध केल्यानंतर गजेंद्र हत्तीची मुक्तता होते. मग आता गंधर्व तर गेले निघून गंधर्व लोकांमध्ये, आता गजेंद्रच राहिले. मग त्यांचं काय होतं हा एक आपल्याला प्रश्न आहे. तर भगवंत गजेंद्र हत्तीच्या डोक्यावर हात ठेवतात. जसा त्यांच्या हाती म्हणजे हात ठेवतात भगवंत तसं त्यांना सारूप्य मुक्ती मिळते. गजेंद्र हत्तीला सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंतांसारखंच शरीर त्यांना प्राप्त होतं. तर 5 प्रकारच्या मुक्ती आहेत: सारूप्य, सालोक्य, सृष्टी, सामिप्य आणि सायुज्य. त्याच्यातील जी सारूप्य मुक्ती आहे ती गजेंद्राला मिळते आणि भगवंत गजेंद्र हत्तीला गरुडावर बसवून वैकुंठाला निघून जातात. अशा प्रकारे गजेंद्र म्हणजे हत्तीचा गजेंद्र मोक्ष आहे, अशी गजेंद्राला मोक्षप्राप्ती होते. तर ते मोक्षप्राप्ती झाल्यानंतर भगवंतांचं गुणगान करतात. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी, असे वेगवेगळे ते प्रार्थना म्हणतात. पण याच्यातली मी एकच सांगितली. तर जे आपण 4 प्रकारचे आस्तिक पाहिले त्यामधले एक आर्त, म्हणजे पहिला आपण आर्त म्हणजे जे भगवंतांची शरण घेतात, ज्यांच्या जीवनात कष्ट आहे. गजेंद्र हत्तीच्या काय होतं, जीवनामध्ये कष्ट होते म्हणून त्यांनी भगवंतांची शरण घेतली आणि भगवंतांना प्रणाम केला. तर दुसरे आहेत, दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरे लोक आहेत ते अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे ज्यांना काहीतरी प्राप्त करायचंय. अर्थार्थी म्हणजे काहीतरी प्राप्त पाहिजे त्यांना, भगवंतांची शरण घेणार पण प्राप्तीसाठी घेणार. तर ध्रुव महाराज आहेत. ध्रुव महाराजांनी कठीण परिश्रम केले आणि
एक आढळ पद मिळवलं. म्हणजे ते काय असं दुसरीकडे गेले नाहीत कुठं, म्हणजे अशा नास्तिक प्रकारामध्ये, पण भगवंतांची शरण घेतली त्यांनी आणि एक आढळ पद मिळवलं. तर हा एक अर्थार्थी, म्हणजे ज्यांना काही प्राप्त करायचंय, भगवंतांच्याकडून काही पाहिजे, ते म्हणजे अर्थार्थी. आणि तिसरे आहे जिज्ञासू, म्हणजे कुतूहल. हा एक प्रकार आहे. जे आस्तिक आहेत, म्हणजे ज्यांना कुतूहल आहे, भगवंत कोण आहेत, भगवंतांची सृष्टी काय आहे, किंवा भगवंतांनी कसं निर्माण केलेलं, जे पण काय आहे ते भगवंतांच्या प्रती कुतूहल आहे त्यांना. तर ह्याच्यामध्ये आपण एक उदाहरण देऊ शकतो की शौनकादी ऋषी जे आहेत ते जे सूत गोस्वामी, बरोबर, म्हणजे शौनकादी ऋषी आपण बघतो ना अरण्यामध्ये, शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामींना प्रश्न केला होता की भगवंत काय आहेत, भगवंतांची शक्ती काय आहे, भगवंतांचं रूप काय आहे, गुण काय आहे, म्हणजे हे जे भगवंतांचे वेगवेगळे म्हणजे शक्ती आहेत त्याबद्दल तुम्ही आम्हाला समजून सांगा. म्हणजे ते कुतूहल होतं शौनकादी ऋषींना, आणि ते सूत गोस्वामींनी त्यांना ते सर्व सांगितलं. हे येतात जिज्ञासूमध्ये. आणि चौथा प्रकार आहे तो ज्ञानी. जे ज्ञानी असतात, आस्तिक मधला हा चौथा प्रकार, जे ज्ञानी आहेत ते भ्रमित होत नाही, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं भ्रम होत नाही, म्हणजे त्यांना ज्ञान असतं सगळ्या गोष्टींचं, भगवंतांचं, भगवंतांची शक्ती, परत रूप गुण, याचं सगळं ज्ञान असतं, त्यांना आपण म्हणतो ज्ञानी. तर आपण एखाद्या जर मॉलमध्ये गेलो तर बऱ्याच एकच प्रॉडक्ट, पण त्याच्या वेगवेगळे म्हणजे हे असतात, प्रॉडक्ट असतात. एक जसं की टूथपेस्ट आहे ते वेगवेगळे आहेत, कोलगेट आहे, पेप्सोडेंट आहे, परत मिसवॉक आहे, असे वेगवेगळ्या प्रकार आहेत, त्याचे वेगवेगळे फ्लेवर आहेत. तर हे आपल्याला बऱ्याच वेळा त्याचा म्हणजे कन्फ्युजन होतं, किंवा कुठली घेऊ कुठली नाही. पण जो कुणी ज्ञानी आहे तो तर बरोबर ज्याला जे पाहिजे तेच ते चॉईस करतो, म्हणजे हे ज्ञानी लोक. आणि अजून एक उदाहरण देता येईल की चैतन्य महाप्रभू पूर्व बंगालमध्ये गेले होते, त्यावेळेस त्यांना तपन मिश्रा भेटले. चैतन्य महाप्रभूंना जेव्हा पूर्व बंगालमध्ये गेले त्यावेळेस तपन मिश्रा भेटले. आणि हे जे तपन मिश्रा होते ह्यांनी खूप शास्त्राचं अध्ययन केलेलं होतं, म्हणजे सर्व शास्त्र अध्ययन केलेलं होतं. आणि सर्व शास्त्र जे काय असेल ते सर्व वाचून झाल्यानंतर त्यांना त्याच्यातून समाधान होत नाही. सर्व शास्त्र वाचल्यानंतर सुद्धा ते असमाधानीच असतात. तेव्हा भगवंता जेव्हा येतात चैतन्य महाप्रभू त्यांना भेटतात, त्यावेळेस ते महाप्रभूंना विचारतात की मी सर्व शास्त्र वाचले, पण त्याच्या म्हणजे मी काय समजू शकलो नाही, म्हणजे त्याच्यातून मी असा काय ठोस असा बोध घेऊ शकलो नाही, किंवा काही नियंत्रण करू नाही शकलो मी त्या एवढं शास्त्र वाचून सुद्धा. तर तुम्ही मला कृपया सर्व शास्त्राचं ज्ञान हे काय आहे ते समजून सांगा. हे ज्ञानी आहेत तपन मिश्रा, पण कन्फ्युजन आहेत की मी कुठल्याच ठोस निर्णयापर्यंत पोहोचत नाही. तर भगवंतांना म्हणतात चैतन्य महाप्रभूंना की तुम्ही सांगा की मी काय ह्याच्यातून समजून घ्यायला पाहिजे एवढं शास्त्र वाचून सुद्धा. तर भगवंत त्यांना म्हणतात बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होई. म्हणजे खूप शास्त्र वाचले तरी आपला भ्रम होऊ शकतो, म्हणजे आपल्याला वाटतं हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, हेच बरोबर आहे, असं आपला भ्रम होतो. म्हणून आपण खूप जरी शास्त्र वाचले तरी त्याच्यातून आपण असं काही खास निष्पन्न करू शकत नाही. तर मग भगवंत आपले चैतन्य महाप्रभू तपन मिश्रांना सांगतात की सर्व शास्त्रांचं एकच सार आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करणे, भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे, आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणे, त्यांच्या भक्तांची भक्ती करणे, आणि नाम जप करणे, भगवंतांच्या नामाचा जप करणे. नाम जप करणे म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
म्हणजे चैतन्य महाप्रभू तपन मिश्रांना सांगतात की तुम्ही एवढे जरी शास्त्र वाचले असले आणि कुठल्या त्याच्या निर्णयापर्यंत जरी पोहोचू शकला नाही तरी एकच सत्य आहे की भगवंतांवर तुम्ही प्रेम करा, भगवंतांच्या भक्तांवर प्रेम करा आणि हरिनामाचा जप करा, त्यातूनच तुम्हाला शुद्धता मिळेल. तर हे होते 4 प्रकारचे आस्तिक: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे नास्तिक आणि 4 प्रकारचे नास्तिक जे भगवंतांचे शरण घेत नाहीत आणि जे भगवंतांचे वेगवेगळ्या प्रकारे शरण घेतात हे सांगण्याचा मी काही छोटासा प्रयत्न केला आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि उद्या गुढीपाडवा आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष चालू होते त्याच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्ण.